नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला कुरकुरीत आळू वडी कमी तेलात कशी बनवायची ते दाखवणार आहे। आणि गोल गरगरीत आळू वडी कशी बनवायची एक सोपी ट्रिक वापरून आपल्याला ही आळू वडी बनवायची आहे। तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे। तर मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। म्हणजे आता ह्या वाटीप्रमाणे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं की आळू वडी कुरकुरीत होते आणि तेलसुद्धा कमी लागतं। आता इथे मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। त्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता। बरेच लोक लाल तिखट वापरतात, कुणाला हिरवी मिरची आवडते तर कुणाला लाल तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तिथे तुम्ही वापरू शकता। इथे 2 चमचे मी पांढरे तीळ टाकलेले आहे, 1 चमचा ओवा टाकलेला आहे, ओव्यामुळे गॅस होत नाही। आणि 1 चमचा धना पावडर टाकलेले आहे। धना पावडर आपल्याला शरीराला थंडावा देण्याचं काम करते। आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे। आणि ह्यासाठी आपल्याला 1 वाटी दही लागणार आहे। दह्यामुळे काय होतं की जेव्हा काही पानांना खाज येते, काही पानांना आळूच्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा घशाला खाज येते, म्हणून त्या दही वापरलेलं आहे। बरेच लोक याच्यात लिंबू वापरतात, चिंच वापरतात, तर तुम्ही एकदा दही वापरून बघा। दह्याने सुद्धा खूप छान येते, कलर येतो आणि त्याला कलरही छान येतो आणि चव तर अप्रतिम लागते। आणि दही खाल्लेलं कधी चांगलेलं असतं, शरीराला थंडावा देणारं दही असतं, म्हणून इथे दह्याचा मी वापर केलेला आहे। आणि आता थोडंसं आपल्याला त्याच वाटीने मी थोडंसं 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला पानाला लावता येईल इतपत आपल्याला घट्ट बनवायचं आहे बॅटर। तर एकदम पाणी ओतायचं नाही, हळूहळू पाणी आपल्याला त्यामध्ये टाकत जायचं आहे। तर अजून थोडं घट्ट झालेलं, मी अजून थोडं पाणी टाकलेलं आहे। तर बघा अशा प्रकारचं आपल्याला पीठ हवं आहे। आता यानंतर तुम्ही याला चांगलं एकाच साईडने असं फेटून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही जास्त फेटाल ना तितकी तुमची आळूवडी हलकी होईल आणि कुरकुरीत पण होते। तर 5-6 मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं हलकं होतं। आता आपल्याला हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इकडे मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर हे मला वानोळं आलेले पानं आहे, तर भरपूर पानं आलेली होती म्हणून एकदमच याच्या वड्या मला लावून ठेवायच्या होत्या। जवळपास 50 एक पानं आहेत। तर ह्या पानांच्या मी काय केलं, देठं काढून घेतली आणि याच्या शिरा आहे ना, तर ह्या लाटण्याने लाटून घेतलेले आहे, म्हणजे आळू वडी लावायला सोपी जाते। आता हे आळू बघा, हे त्रिकोणी आळू आहे, तर याला पनवेलची आळू म्हणतात बरेच लोक। तुमच्याकडे कुठली आळू म्हणतात हे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि ह्या आळूंना बिलकुल खाज नसते। जे गोल आळू असतात ना, तर त्याला खाज असते, त्याच्यामुळे घशाला खाज येते, तर त्यामुळे त्याच्यामध्ये लिंबू किंवा चिंचेचा वापर करावा लागतो। तर याला काही गरज नसते, तरी पण दही घातल्याने आळूवडी अजून चांगली चव येते, म्हणून आपल्याला इथे दही वापरलेलं आहे। तर आता अशा प्रकारे पानांना हे पीठ लावून घ्यायचं आहे। तर एक पान उलट एक पान सुलट अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम एक चौकोनी आळूवडी आपल्याला बनवता येईल। एकसारखी पान कुठे जाड पातळ असं होणार नाही। तर उलट सुलट करत असे आपल्याला पानं लावून घ्यायचे आहे। तर सगळे पानं आपण ह्या पद्धतीनेच लावून घ्यायचे आहे। तर बरेच लोक चमच्याने पीठ लावतात, पण चमच्याने एकसारखं लागत नाही, म्हणून हातानेच लावून घ्यायचं पीठ शक्यतो। आता दोन्ही बाजूने एक बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खालची बाजू पण फोल्ड करायची आहे आणि चांगला घट्ट असा रोल आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे। आणि आता गोल गरीत गरीत करण्यासाठी आपल्याला काय एक ट्रिक वापरायची आहे बघा, ग्लास वापरायचे आहे। तुमच्याकडे असे एकसारखे ग्लास असेल ना, तर त्याला थोडंसं आतून तेल लावून, कारण जेव्हा ताळून आता ती सुटून जाते, तर ती सुटू नये म्हणून आपल्याला काय करायचं, ग्लासात ठेवायची आहे, म्हणजे एक सारखी गोल गरगरीत आळू वडी तयार होते। तर अशा प्रकारे मग आम्ही 5 ग्लास वापरलेले आहेत। तर भरपूर पानं होती ना, तर भरपूर आळूवड्या झालेल्या आहेत। तर ह्या आळूवड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून किती पण दिवस खाऊ शकता। जेव्हा आपल्याला खायचं असतं तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता किंवा तळू शकता। आता इथे मी एक इडली पात्र घेतलेलं आहे, त्यात स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवली आहे, त्याच्यावर आपल्याला हे सगळे ग्लास ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे चांगल्या। तर जवळपास 15 मिनटं याला शिजायला लागतं, पाणी भरपूर ठेवायचं खाली
आता बघा कलर चेंज झालेला आहे. पाहिजे तर सुरी तुम्ही टाकून बघा, त्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की आळूवडी शिजली आहे की नाही. तर सुरी कोरडी निघाली तर समजायचं आळूवडी आपली शिजलेली आहे. तर आता ह्या काढून ठेवायच्या. आणि आता तुम्हाला मी बघा ग्लासात काढल्यानंतर तुम्ही तेल लावल्यामुळे त्या पटकन निघतात. अशा प्रकारे आपण आता या सगळ्या आळूवड्या काढून घेऊ. आणि जेवढ्या पाहिजे तेवढ्याच आपल्याला इथे फ्राय करायच्या आहे. आणि बाकीच्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून कधी तुम्हाला आयत्या वेळेस कोणी पाहुणे आले असतील किंवा पटकन तुम्हाला खायचं असेल, मुलांना डब्याला द्यायचे असेल, तरी तुम्ही त्या आळूवड्या देऊ शकतात. तर बघा सुरीने धारदार सुरी घ्यायची म्हणजे पटकन चांगले कट होते. तर किती गोल गरगरीत आणि किती तुम्ही पातळ कापू शकता. आता थोडंसं मी इथे तेल वापरणार आहे. तर खूप जास्त मला तळायच्या नव्हत्या, एकदम डीप तेलात तळायच्या नव्हत्या, म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता याऐवजी तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा त्याला फ्राय म्हणजे भाजू शकता किंवा असेल तर. आता मी एवढ्या डीप कमी तेलात तळलेलं आहे, तरी पण त्याला जास्त तेल लागलेलं नाही. खूप बिलकुल तेलकट अशा झालेल्या नाही, कारण त्यामध्ये आपण तांदळाचं जे पीठ वापरले ना, त्यामुळे तेल कमी लागतं. तर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि कुरकुरीतपणा पण छान येतो. तर काही मी तळल्या होत्या आणि काही शॅलो फ्राय केल्या होत्या आणि काही एअर फ्रायरमध्ये सुद्धा भाजल्या होत्या. तर आता बघा तुम्ही याला तुम्हाला मी लावून दाखवते आणि कुरकुरीत किती झालेले आहे तुम्ही त्या जवळून बघा. अगदी एक एक पान तुम्हाला मोकळं दिसत आहे. आणि हाताला तुम्ही लावल्या तर बिलकुल तेल सुद्धा हाताला लागत नाही. बघा हाताला एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि हाताला तुम्ही बघू शकता अजिबात तेल लागलेलं नाही. तर अशा प्रकारे ही आळूवडी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आळूवडी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. खूप साध्या, सोप्या आणि झटपट होणाऱ्या अशा आपल्या रेसिपी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.